आज आपण आलू पराठा कसा करणार आहोत हे बघणार आहोत। तर चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण साहित्य बघून घेऊया। आता आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। त्यासाठी हिरवी मिरचीचा ठेचा, त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडा गरम मसाला, धनिया पावडर, हिंग, मोहरी, हळद, जिरे। ज्या प्रकारे आपण पोळीला वापरतो त्या प्रकारचंच कणिक आपण इथे आता मळून घेतलेलं आहे। आपण आता हे बटाटे असे मॅश करून घेऊया पूर्ण व्यवस्थित। आता हे पूर्ण मॅश झालेले आहेत। आता आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया। हे पहा, हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया आपण थोडा। तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता। त्यानंतर थोडीशी हळद, थोडी मोहरी, थोडं हिंग, थोडी धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण। आता ह्यामध्ये अशी आपण कोथिंबीर खूप सारी टाकून घेतली। आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेऊया। हे तुम्ही हाताच्या साहाय्याने करू शकता, कारण आपण हाताच्या साहाय्याने केलं तर ते व्यवस्थित पूर्ण भाजीला ते सगळं मीठ मसाले जे आपण टाकलेले आहेत, मिरची पावडर, ते सगळं व्यवस्थित लागून जातं। हे पहा, आपण असं हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घेतलेले आहे। आता आपण पराठे करायला घेऊया। हे पहा, आता ह्या कणकेचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया, जेणेकरून ते आपल्याला पराठ्याच्या, तुम्हाला ज्या साईजमध्ये पराठा पाहिजे त्या साईजचे तुम्ही ते गोळे करू शकता। आता आपण ही कणकेची अशी वाटी करून घेऊया। अशा प्रकारे कणकेची वाटी करून घ्यायची। त्यामध्ये हे जे बटाट्याचं आपण सारण केलेलं आहे ते भरून घ्यायचं। हे पहा, अशा प्रकारे हे असे पॅक करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित। आणि हे अलगद हाताने हा पराठा लाटून घ्यायचा, त्याला बिलकुल जोर लावायचा नाही, कारण की आतमध्ये जे आपण भाजी भरलेली आहे ती फुटायला नाही पाहिजे। जर बाहेर आलं तर पराठे आपले व्यवस्थित होत नाही। हे पहा, आपण एवढ्या साईजमध्ये एवढ्या जाडीमध्ये आपण हे पराठे आता करून घेतलेले आहेत। एक बाजू आपल्याला परता लागली, आपल्याला असे करतात की ह्याच्यावर छोटे छोटे बबल्स यायला लागले, मग आपण ते पलटी करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला तूप, बटर, तेल जे पाहिजे ते लावू शकता। हे पहा, हे पहा, हे पराठे असे एकदम व्यवस्थित हे शेकले गेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे पहा, आता ह्या प्रकारे आपण सगळे पराठे करून घेऊया। अशा प्रकारे आपले आलू पराठा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही हे टोमॅटो सॉस, दही किंवा लोणचं तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही ते त्या पद्धतीने खाऊ शकता।